वेगवष्टा लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. आता सगळ्यात महत्त्वाचे जे आहे तर 2 चाकी आणि 4 चाकी वाहने ही महत्त्वाची आहेत. ती माणसाचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण त्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे. आणि अतिवेगाने जर तुम्ही त्याचा वापर केला तर मग असं होते की तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक राहतो आणि मग हा शिल्लक राहिलेला वेळ कसा घालवायचा, टाइमपास कसा करायचा, मग यासाठी मग अजून त्या वाहनाचा आपण वापर करतो, म्हणजे एक प्रकारचा दुरुपयोग करतो. आणि पुन्हा ही वाहने घेऊन वेळ घालवण्यासाठी अनेक जण रस्त्यावर वाहने घेऊन फिरतात, अतिवेगाने ये जा करतात. लेखकाला यामध्ये हे सुचवायचं आहे की वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा आणि आपणाला जी कामे आवश्यक आहे ती कामे आपण पार पाडली पाहिजे. आपल्याकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे अतिवेगाचा वापर करण्याची काही आवश्यकता नाही. कारण मग असं होते की अतिवेगाचा वापर केल्यानंतर खूप वेळ उरतो आणि मग तो वेळ कसा घालवायचा ही एक चिंता मनुष्याला लागते. लेखकाने असं सांगितलं आहे की सुरुवातीला माणसे वाहनावर स्वार होतात, वाहने घेतात, वाहने चालवितात, परंतु नंतर त्यांना या वाहनाचं एक व्यसनच जडते. ते या व्यसनाच्या आहारी जातात, विवश होतात आणि मग ही वाहनं मनुष्यावर स्वार होतात. म्हणजे एकंदरीत मनुष्याच्या डोक्यावर वाहनं बसतात आणि मग मनुष्य मग या अतिवेगाच्या आहारी जाऊन अनेक प्रकारच्या संकटांना निमंत्रण देत असतो. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही? लेखकाने वाहनांच्या विषयी एक महत्त्वाची बाब इथं स्पष्ट केलेली आहे की वाहने ही कामापुरती आणि कामासाठीच वापरली पाहिजे आणि आटोक्यात येईल, नियंत्रणात राहील एवढाच वेग आपण तिथं वापरला पाहिजे. असं जर आपण केलं तर आपलं जीवन खरोखरच अर्थपूर्ण होईल आणि आपली कामेही जलद गतीने पूर्ण होतील आणि मग आपल्या वाट्याला उसंत येईल,
आपल्या वाटेला बराचसा वेळ उरेल, शिल्लक राहील आणि मग त्या शिल्लक राहिलेल्या वेळेचा आपण सदुपयोग केलेला पाहिजे. परंतु वाहनांचा कामासाठी आणि कामापुरता वापर करणारी मंडळी फारच कमी आहे. आता या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या ऐश्वर्याचं, संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी अनेक जण वाहने घेतात. बऱ्याच वेळा त्यांना वाहनांची गरज नसते. असं असलं तरी ते वाहने घेतात. अनेक जण तर कर्ज काढून वाहने घेतात. कर्जाची, व्याजाची हप्ती आयुष्यभर फेडत असतात, चुकवत असतात. केवळ ऐश्वर्याचं, संपत्तीचं, मोठेपणाचं प्रदर्शन ते करत असतात. ही केवळ मानसिक संकुचित वृत्ती आहे. केवळ इतरांशी स्पर्धा करणे, इतरांचा मत्सर करणे, द्वेष करणे यामधून ह्या बाबी निर्माण होतात. आणि मग अनेकांना वाटते की आपणही वाहन घेतलं पाहिजे. वाहन घेणं म्हणजे एक प्रकारे श्रीमंत असणे आणि या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठीच मग वाहने घ्यायची. या एकमेव उद्देशाने झपाटलेले किंवा पछाडलेले लोक मोठ्या प्रमाणावर वाहने घेतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असो, ते वाहने घेतात आणि मग भले त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभे राहो तरी हे असे वाहने घेतात आणि मोठ्या प्रमाणात मग वाहने घेतल्याच्या नंतर त्याचा मुक्त हस्ते वापर करतात. काही काम असो किंवा नसो, वाहनावर ते फिरत असतात. आता काही जण आपल्या पत्नीला मागच्या सीटवर बसून 4-5 किलोमीटर विनाकारण उगीचच फेरफटका मारतात. आता हे दैनंदिन जीवनात नेहमीच असे करणारे बरेच जण आहेत. यामुळे एकतर इंधन वाया जाते, वेळ वाया जातो आणि आर्थिक नुकसान सुद्धा त्या व्यक्तीचं आहे. परंतु एक संकुचित प्रकारची मानसिकता निर्माण झाल्यामुळे केवळ वाहनांचं प्रदर्शन करणे हाच मुख्य उद्देश अशा मंडळींचा असतो. परंतु बरेच लोक इकडं तिकडं वाहन घेऊन फेरफटका मारतात, विरंगुळा म्हणून, वेळ घालवण्यासाठी म्हणून. परंतु प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे पाहायला मात्र ती येत नाही. लेखकानं त्यासाठी एक उदाहरण दिलं की पुण्यामध्ये जे लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता हे जे प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी भरमसाठ वाहने दिसतात. खूप लोक विनाकारण इकडे तिकडं वाहनावर रेंगाळत असतात. परंतु तेच देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी यासारख्या प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळं, मंदिरं, किल्ले यासारख्या ठिकाणी मात्र माणसे तिकडं फिरकत नाही. तिकडे वाहनांचा वापर करत नाही. वाहनांचा वापर करून अशा ऐतिहासिक प्रेक्षणीय पर्यटन स्थळी हे जात नाही. याबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे. आणि वाहनांचं हे प्रदर्शन म्हणजे ऐश्वर्याचं, श्रीमंतीचं प्रदर्शन करणे ही एक संकुचित मानसिक वृत्ती आधुनिक काळामध्ये माणसामध्ये भिनली आहे. हे लेखकाने याद्वारे आपल्याला सांगितलं आहे. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागले तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालविण्यात औचित्य ते कोणते?
पहा, ग्रामीण भागामध्ये वाई असेल, सातारा, पलटण, कराड अशा ठिकाणी वाहनांची काही फार गरज किंवा निकड नसते, तरी सुद्धा लोक वाहनावर विनाकारण येरझाऱ्या घालतात, विनाकारण इकडे तिकडे भटकतात, फिरतात. एखाद्या वेळेस शेतामध्ये जायचं असेल तर अत्यंत निकड गरज म्हणून वाहनाचा आपण वापर करू शकतो. पण आपण जर खूपच दूरवर राहत असेल, आपली शेती खूप दूर असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनाची आवश्यकता असते. परंतु सहज जर आपल्याला तिथे पोहोचता येत असेल, चालत किंवा पळत, तर मग वाहनांची काही गरज नाही. परंतु आजच्या काळामध्ये केवळ चक्कर मारणे किंवा टाइमपास किंवा वेळ घालवण्यासाठी अनेक जण वाहनांचा वापर करतात. आता वाहन हे आपला वेळ वाचवण्यासाठी आहे. आपला वेळ, आपले श्रम वाचवण्यासाठी वाहन असते. आणि मग या वाहनाचा आपण मर्यादित वेगाचाच वापर केला पाहिजे, वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, मर्यादित स्वरूपाचा वेग असला पाहिजे, म्हणजे आपणास याच्यापासून काहीही नुकसान होणार नाही आणि यामुळे आपलं जीवन सुद्धा सुखकारक होईल. आपण इच्छित स्थळी वेळेवर पोहोचू. अमर्याद वेगाची काही गरज नाही. वेगावर योग्य असं नियंत्रण ठेवून मर्यादित स्वरूपाच्या वेगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु आजकाल रस्त्यानं चालणारी, धावणारी माणसं क्वचितच आढळतात. एखादा मनुष्य जर आपल्या कामासाठी रस्त्याने चालत जात असेल किंवा रस्त्याने धावत जात असेल, तर लोक त्याची गंमत करतात किंवा त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहतात, त्याची खिल्ली उडवतात, त्याचा उपहास करतात. आजकाल जणू काही रस्त्याने चालणे किंवा धावणे म्हणजे एक प्रकारची आश्चर्यकारकच बाब होऊन बसलेली आहे. त्यामुळे वाहनांचा अतिवापर होत आहे. वाहनांच्या आहारी लोक गेलेले आहेत. वाहनांचं व्यसन जडलेलं आहे आणि त्या वाहनांच्या व्यसनापैकी पायी वेगाचं सुद्धा व्यसन जडलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातील ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. वाहनाचा वेग वाढला म्हणजे वाहनावरचं नियंत्रण आपलं कमी होत जाते आणि अशा प्रकारे आपलं वाहनावर जर नियंत्रण नसेल तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. आता रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रवास शक्यतो टाळला पाहिजे, कारण रात्रीच्या वेळी आपल्याला फार काही जरुरी असं काम नसते. तरी बरेचसे लोक रात्रीच्या वेळी मोज मजा म्हणून प्रवास करतात. तर तो एक प्रवास अत्यंत धोकादायक आहे. वाहनांचा वेग जर अमर्याद झाला तर आपल्या
चित्ताची मनाची एकाग्रता भंग पावते. आपल्या डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. हृदयाचे ठोके खूप वाढतात. आपला मज्जातंतू असेल, मणके, कंबर असेल, पाठ असेल, या अवयवांना हानी पोहोचते. ही अवयव कमकुवत होतात. यामध्ये व्याधी निर्माण होते. वाहनांचे असे अनेक दुष्परिणाम आहेत की वाहनांचा आपल्या आरोग्यावर विपरीत असा परिणाम पडतो. मणक्याचे, कमरेचे, पाठीचे, मज्जातंतूंचे अनेक असे विकार, व्याधी आपल्याला जडतात. अनेक प्रकारचे हे रोग होतात. आणि मग वाहनाचे आपण आहारी गेल्यामुळे चालणे, पळणे, धावणे, चढणे, उतरणे, वर खाली पाहणे, अशा अनेक मुक्त हालचाली, मुक्त क्रिया ज्या आहेत त्या आपण पार विसरून जातो आणि वाहनांचे गुलामच होऊन जातो आपण. आणि त्या वाहनाच्या वेगाशी बांधल्या जातो, जपडून ठेवल्या जातो आपण. अशा प्रकारे या वाहनाद्वारे अतिवेगाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी होतात. आपल्या आरोग्याची हानी होते. आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आणि एकंदरीत आपले जीवन जे आहे ते तणावपूर्ण बनते. आपल्या जीवनामध्ये ताण तणाव निर्माण होतो आणि आपले स्वस्थ आरोग्य जे आहे ते आपण हरवून बसतो. आणि हे सगळं अस्वाभाविक आहे. आपल्याला एवढ्या वेगाची गरज नाही. अनेक ठिकाणी आपल्याला वाहनांची गरजही नाही. असं आपण अनैसर्गिक, अस्वाभाविक करून प्रकारच्या व्याधींना, अनेक प्रकारच्या अपघातांना निमंत्रण देतो आणि आपल्या शरीराचा सुद्धा आपण या ठिकाणी विनाश करून घेतो. आपल्या आरोग्याची आपण फार मोठी हानी करतो. आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपलं जीवन सुखी होईल. सर्वात मोठी संतुष्टी ही आरोग्य संतुष्टी आहे. सर्वात मोठे धन हे आरोग्य धन आहे. आणि हे आरोग्य धनच या वाहनामुळे, अतिवेगामुळे नष्ट होते. त्यामुळे अनाठायी वेग हा आपल्याला मृत्यूकडे किंवा विनाशाकडे घेऊन जातो. एकंदरीत या पाठामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी अमर्याद स्वरूपाची वाढलेली वाहने आणि त्यांचा अमर्यादित असा वेग यांचं मनुष्याला जडलेलं व्यसन, यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत आणि एकंदरीतच माणसे एकमेकापासून यामुळे तुटत चाललेली आहेत, दूर दूर चाललेली आहेत, असं या पाठाद्वारे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. याद्वारे एक प्रकारे लेखकाने आधुनिक काळामध्ये वाहनांचा तारतम्याने आणि विवेकाने वापर केला पाहिजे. वाहनांचा वापर हा आरोग्यवर्धक आणि मर्यादित स्वरूपाचा असला पाहिजे, हे लेखकाने या पाठामधून सांगितले आहे. जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. आता सगळ्यात महत्त्वाचे जे आहे तर 2 चाकी आणि 4 चाकी वाहने ही महत्त्वाची आहेत. ती माणसाचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण त्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे. आणि अतिवेगाने जर तुम्ही त्याचा वापर केला तर मग असं होते की तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक राहतो
आणि मग हा शिल्लक राहिलेला वेळ कसा घालवायचा, टाइमपास कसा करायचा, मग यासाठी मग अजून त्या वाहनाचा आपण वापर करतो, म्हणजे एक प्रकारचा दुरुपयोग करतो आणि पुन्हा ही वाहने घेऊन वेळ घालवण्यासाठी अनेक जण रस्त्यावर वाहने घेऊन फिरतात, अतिवेगाने ये जा करतात. लेखकाला यामध्ये हे सुचवायचं आहे की वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा आणि आपणाला जी कामे आवश्यक आहे ती कामे आपण पार पाडली पाहिजे. आपल्याकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे अतिवेगाचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण मग असं होते की अतिवेगाचा वापर केल्यानंतर खूप वेळ उरतो आणि मग तो वेळ कसा घालवायचा ही एक चिंता मनुष्याला लागते. लेखकाने असं सांगितलं आहे की सुरुवातीला माणसे वाहनावर स्वार होतात, वाहने घेतात, वाहने चालवितात, परंतु नंतर त्यांना या वाहनाचं एक व्यसनच जडते. ते या व्यसनाच्या आहारी जातात, विवश होतात आणि मग ही वाहनं मनुष्यावर स्वार होतात. म्हणजे एकंदरीत मनुष्याच्या डोक्यावर वाहनं बसतात आणि मग मनुष्य मग या अतिवेगाच्या आहारी जाऊन अनेक प्रकारच्या संकटांना निमंत्रण देत असतो. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही? लेखकाने वाहनांच्या विषयी एक महत्त्वाची बाब इथं स्पष्ट केलेली आहे की वाहने ही कामापुरती आणि कामासाठीच वापरली पाहिजे आणि आटोक्यात येईल, नियंत्रणात राहील एवढाच वेग आपण तिथं वापरला पाहिजे. असं जर आपण केलं तर आपलं जीवन खरोखरच अर्थपूर्ण होईल आणि आपली कामेही जलद गतीने पूर्ण होतील आणि मग आपल्या वाट्याला उसंत येईल. आपल्या वाट्याला बराचसा वेळ उरेल, शिल्लक राहील आणि मग त्या शिल्लक राहिलेल्या वेळेचा आपण सदुपयोग केलेला पाहिजे. परंतु वाहनांचा कामासाठी आणि कामापुरता वापर करणारी मंडळी फारच कमी आहे. आता या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या ऐश्वर्याचं, संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी अनेक जण वाहने घेतात. बऱ्याच वेळा त्यांना वाहनांची गरज नसते. असं असलं तरी ते वाहने घेतात. अनेक जण तर कर्ज काढून वाहने घेतात. कर्जाची, व्याजाची हप्ती आयुष्यभर फेडत असतात, चुकवत असतात. केवळ ऐश्वर्याचं, संपत्तीचं, मोठेपणाचं प्रदर्शन ते करत असतात. ही केवळ मानसिक संकुचित वृत्ती आहे.
केवळ इतरांशी स्पर्धा करणे, इतरांचा मत्सर करणे, द्वेष करणे यामधून ह्या बाबी निर्माण होतात आणि मग अनेकांना वाटते की आपणही वाहन घेतलं पाहिजे. वाहन घेणं म्हणजे एक प्रकारे श्रीमंत असणे आणि या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठीच मग वाहने घ्यायची. या एकमेव उद्देशाने झपाटलेले किंवा पछाडलेले लोक मोठ्या प्रमाणावर वाहने घेतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असो ते वाहने घेतात आणि मग भले त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभे राहो तरी हे असे वाहने घेतात आणि मोठ्या प्रमाणात मग वाहने घेतल्याच्या नंतर त्याचा मुक्त हस्ते वापर करतात. काही काम असो किंवा नसो वाहनावर ते फिरत असतात. आता काही जण आपल्या पत्नीला मागच्या सीटवर बसून 4-5 किलोमीटर विनाकारण उगीच फेरफटका मारतात. आता हे दैनंदिन जीवनात नेहमीच असे करणारे बरेच जण आहेत. यामुळे एकतर इंधन वाया जाते, वेळ वाया जातो आणि आर्थिक नुकसान सुद्धा त्या व्यक्तीचं आहे. परंतु एक संकुचित प्रकारची मानसिकता निर्माण झाल्यामुळे केवळ वाहनांचं प्रदर्शन करणे हाच मुख्य उद्देश अशा मंडळींचा असतो. परंतु बरेच लोक इकडं तिकडं वाहन घेऊन फेरफटका मारतात विरंगुळा म्हणून, वेळ घालवण्यासाठी म्हणून. परंतु प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे पाहायला मात्र ते येत नाही. लेखकानं त्यासाठी एक उदाहरण दिलं की पुण्यामध्ये जे लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता हे जे प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी भरमसाठ वाहने दिसतात. खूप लोक विनाकारण इकडे तिकडं वाहनावर रेंगाळत असतात. परंतु तेच देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी यासारख्या प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळं, मंदिरं, किल्ले यासारख्या ठिकाणी मात्र माणसे तिकडं फिरकत नाही. तिकडे वाहनांचा वापर करत नाही. वाहनांचा वापर करून अशा ऐतिहासिक प्रेक्षणीय पर्यटन स्थळी हे जात नाही. याबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे. आणि वाहनांचं हे प्रदर्शन म्हणजे ऐश्वर्याचं, श्रीमंतीचं प्रदर्शन करणे ही एक संकुचित मानसिक वृत्ती आधुनिक काळामध्ये माणसामध्ये भिनली आहे हे लेखकाने याद्वारे आपल्याला सांगितलं आहे. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागले तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालविण्यात औचित्य ते कोणते? पहा, ग्रामीण भागामध्ये वाई असेल, सातारा, फलटण, कराड अशा ठिकाणी वाहनांची काही फार गरज किंवा निकड नसते तरी सुद्धा लोक वाहनावर विनाकारण येरझाऱ्या घालतात, विनाकारण इकडे तिकडे भटकतात, फिरतात. एखाद्या वेळेस शेतामध्ये जायचं असेल तर अत्यंत निकड गरज म्हणून वाहनाचा आपण वापर करू शकतो. पण आपण जर खूपच दूरवर राहत असेल, आपली शेती खूप दूर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनाची आवश्यकता असते. परंतु सहज जर आपल्याला तिथे पोहोचता येत असेल चालत किंवा पळत तर मग वाहनांची काही गरज नाही. परंतु आजच्या काळामध्ये केवळ चक्कर मारणे किंवा टाइमपास किंवा वेळ घालवण्यासाठी अनेक जण वाहनांचा वापर करतात. आता वाहन हे आपलं वेळ वाचवण्यासाठी आहे.
आपला वेळ, आपले श्रम वाचवण्यासाठी वाहन असते. आणि मग या वाहनाचा आपण मर्यादित वेगाचाच वापर केला पाहिजे, वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, मर्यादित स्वरूपाचा वेग असला पाहिजे, म्हणजे आपणास याच्यापासून काहीही नुकसान होणार नाही आणि यामुळे आपलं जीवन सुद्धा सुखकारक होईल. आपण इच्छित स्थळी वेळेवर पोहोचू. अमर्याद वेगाची काही गरज नाही. वेगावर योग्य असं नियंत्रण ठेवून मर्यादित स्वरूपाच्या वेगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु आजकाल रस्त्यानं चालणारी, धावणारी माणसं क्वचितच आढळतात. एखादा मनुष्य जर आपल्या कामासाठी रस्त्याने चालत जात असेल किंवा रस्त्याने धावत जात असेल तर लोक त्याची गंमत करतात किंवा त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहतात, त्याची खिल्ली उडवतात, त्याचा उपहास करतात. आजकाल जणू काही रस्त्याने चालणे किंवा धावणे म्हणजे एक प्रकारची आश्चर्यकारकच बाब होऊन बसलेली आहे. त्यामुळे वाहनांचा अतिवापर होत आहे, वाहनांच्या आहारी लोक गेलेले आहेत, वाहनांचं व्यसन जडलेलं आहे आणि त्या वाहनांच्या व्यसनापैकी पायी वेगाचं सुद्धा व्यसन जडलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातील ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. वाहनाचा वेग वाढला म्हणजे वाहनावरचं नियंत्रण आपलं कमी होत जाते आणि अशा प्रकारे आपलं वाहनावर जर नियंत्रण नसेल तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. आता रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रवास शक्यतो टाळला पाहिजे, कारण रात्रीच्या वेळी आपल्याला फार काही जरुरी असं काम नसते. तरी बरेचसे लोक रात्रीच्या वेळी मोज मजा म्हणून प्रवास करतात, तर तो एक प्रवास अत्यंत धोकादायक आहे. वाहनांचा वेग जर अमर्याद झाला तर आपल्या चित्ताची, मनाची एकाग्रता भंग पावते. आपल्या डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. हृदयाचे ठोके खूप वाढतात. आपला मज्जातंतू असेल, मणके, कंबर असेल, पाठ असेल, या अवयवांना हानी पोहोचते. ही अवयव कमकुवत होतात, यामध्ये व्याधी निर्माण होते. वाहनांचे असे अनेक दुष्परिणाम आहेत की वाहनांचा आपल्या आरोग्यावर विपरीत असा परिणाम पडतो. मणक्याचे, कमरेचे, पाठीचे, मज्जातंतूंचे अनेक असे विकार, व्याधी आपल्याला जडतात. अनेक प्रकारचे हे रोग होतात. आणि मग वाहनाचे आपण आहारी गेल्यामुळे चालणे, पळणे, धावणे, चढणे, उतरणे, वर खाली पाहणे अशा अनेक मुक्त हालचाली, मुक्त क्रिया ज्या आहेत
ते आपण पार विसरून जातो आणि वाहनांचे गुलामच होऊन जातो आपण आणि त्या वाहनाच्या वेगाशी बांधल्या जातो, जपडून ठेवल्या जातो आपण. अशा प्रकारे या वाहनाद्वारे अतिवेगाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी होतात, आपल्या आरोग्याची हानी होते, आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि एकंदरीत आपले जीवन जे आहे ते तणावपूर्ण बनते. आपल्या जीवनामध्ये ताण तणाव निर्माण होतो आणि आपले स्वस्थ आरोग्य जे आहे ते आपण हरवून बसतो आणि हे सगळं अस्वाभाविक आहे. आपल्याला एवढ्या वेगाची गरज नाही, अनेक ठिकाणी आपल्याला वाहनांची गरजही नाही. असं आपण अनैसर्गिक अस्वाभाविक करून प्रकारच्या व्याधींना अनेक प्रकारच्या अपघातांना निमंत्रण देतो आणि आपल्या शरीराचा सुद्धा आपण या ठिकाणी विनाश करून घेतो. आपल्या आरोग्याची आपण फार मोठी हानी करतो. आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपलं जीवन सुखी होईल. सर्वात मोठी संतुष्टी ही आरोग्य संतुष्टी आहे. सर्वात मोठे धन हे आरोग्य धन आहे आणि हे आरोग्य धनच या वाहनामुळे अतिवेगामुळे नष्ट होते. त्यामुळे अनाठायी वेग हा आपल्याला मृत्यूकडे किंवा विनाशाकडे घेऊन जातो. एकंदरीत या पाठामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी अमर्याद स्वरूपाची वाढलेली वाहने आणि त्यांचा अमर्यादित असा वेग यांचं मनुष्याला जडलेलं व्यसन यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत आणि एकंदरीतच माणसे एकमेकापासून यामुळे तुटत चाललेली आहेत, दूर दूर चाललेली आहेत असं या पाठाद्वारे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. याद्वारे एक प्रकारे लेखकाने आधुनिक काळामध्ये वाहनांचा तारतम्याने आणि विवेकाने वापर केला पाहिजे. वाहनांचा वापर हा आरोग्यवर्धक आणि मर्यादित स्वरूपाचा असला पाहिजे हे लेखकाने या पाठामधून सांगितले आहे.